आज माझ्या लेकाच्या मनात आलं आहे, अचानक आम्ही जाणार आहोत गिरनारला. तो लहानपणापासून म्हणतो आहे मला गिरनारला जायचं आहे, मला गिरनारला जायचं आहे. आणि मग अचानक ठरलं आमचं गिरनारला जायचं. तर गिरनारला आम्ही संध्याकाळी निघालो, आदल्या दिवशी शनिवारी निघालो. म्हणजे काय होईल की ट्रॅफिक जाम लागणार नाही पुण्याला जाताना. आणि मला खूप आनंद वाटतो की माझ्या मुलाला वाटलं या वयामध्ये, ते ज्या वयामध्ये मुलं व्हॉट्सअप इंस्टाग्राम करतात त्या वयात तो म्हटला की मला जायचं आहे गिरनारला. तर आम्ही लगेच इथून पुण्याला गेलो आणि पुण्यावरनं माझ्या नणंदबाईला घेऊन आम्ही निघालो गिरनारला जायला. तर गिरनारला जाताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, तर तिथं जो उडण खटोला आहे ना त्याची बुकिंग तुम्ही आधी करून घ्यायची आहे. आम्हाला ऐनवेळ बुकिंग करावी लागली, त्यामुळे आम्हाला 8चा स्लॉट मिळाला. पण घाबरण्याचं कारण नाही, तुम्ही तिथे जाऊन पण बुकिंग करू शकता. फक्त तिथे जाताना कुठलंही प्लास्टिक न्यायचं नाही, कुठलाही प्लास्टिक आयटम तुम्ही न्यायचं नाही. अगदी तुमचा ट्रायपॉडसुद्धा तुम्ही नेऊ शकत नाही, पाण्याची प्लास्टिक बॉटल पण तुम्ही नेऊ शकत नाही. इथून गेल्यानंतर पहिल्या 5,000 पायऱ्या ज्या आहेत तुम्हाला त्या याने पास होतात. आणि नंतर 5,000 पायऱ्यानंतर पुढच्या 5,000 पायऱ्या, साधारण 6,000 एक टोटल आहे, 6,000 पायऱ्या तुम्हाला चढाव्या लागतात. इथं आतमध्ये गेल्यानंतर उडण खटोलामध्ये याच्याजवळ गेल्यानंतर तुम्हाला सगळं चहा कॉफी नाश्ता तो पण तुम्हाला पे करून तुम्हाला मिळू शकतो. आणि पुढच्या तिथं पोहोचल्यानंतर उडण खटोल्याने वर पोहोचल्यानंतर म्हणजे जगदंबा माता मंदिरात पोहोचल्यानंतर तुम्ही पुढच्या 5,000 पायऱ्या काठी घेऊन नक्की चढा. आणि खरं सांगते मंडळी, हा अनुभव एवढा सुंदर आहे, एवढा सुंदर आहे की तुम्ही आयुष्यात कधीही हा अनुभव विसरू शकत नाही. एकदा तरी तुम्ही दत्तगुरूच्या दर्शनाला जायलाच पाहिजे. आणि जर का तुम्हाला पायी जायचं असेल तर मग मात्र तुम्ही पाण्याची बॉटल थोडंसं खाण्याचं घेऊन जाऊ शकता. आणि शक्यतो काही लोक रात्री चढायला सुरुवात करतात, पण मी तुम्हाला म्हणेल की तुम्ही सकाळी सकाळी जरी चालू केलं ना तरी तुम्ही पोहोचू शकता. पण हां, येताना तुमच्यात त्राण राहणार नाही, म्हणून तुम्ही शक्यतो रात्री चढायला सुरुवात करा. आणि तुम्हाला तेही झेपत नसेल तर मग मात्र तुम्ही काय करा, सरळ उडण खटोला घ्या आणि नंतर तिथून 5,000 पायऱ्या चढा, मग पुढे जावा. हां, तिथे गेल्यानंतर थोडंसं तुम्हाला नैवेद्य वगैरे दाखवायला काही मिळणार नाही. ते लोक पटापट तुम्हाला दर्शन घ्यायला सांगतात आणि पटापट तुम्हाला बाजूला व्हायला सांगतात. त्यामुळे पटापट तुम्हाला जे काही सांगायचं आहे दत्तगुरूंना ते तुम्ही आधीपासूनच सांगायला सुरुवात करा. म्हणजे तिथे गेल्यानंतर तुम्हाला पटापट गुरुदेवांना जे काय ते तुम्हाला सांगता येईल. पण एकच गोष्ट आहे मैत्रिणींनो, की आपल्याला जर का आयुष्यात एकदा तरी दत्तगुरूंचं जर का हे खूप असं भावविषय असलेलं हे जे मंदिर आहे हे बघायचं असेल तर तुम्ही अवश्य जावा. आणि शक्यतो तुम्ही तिथे गेल्यानंतर 1 दिवसाचा स्टे जास्ती बुक करा. कारण पायऱ्या चढल्यानंतर आता ज्यांचं एज जास्ती आहे त्यांना खरंच एक विश्रांतीची जी आहे ते गरज असते. त्यामुळे नक्की एकदा तरी गिरनारला जावा. तुम्ही गाडी घेऊन गेलात तर अगदी उत्तम आहे. आम्ही गाडी घेऊनच गेलो होतो आणि त्यामुळे आम्हाला आमचे स्टे पण मॅनेज करता आले. बाकीच्यांसोबत असले की आपल्याला थोडंसं स्टे मॅनेज करायला काय होतो, प्रॉब्लेम जातो. त्यामुळे शक्यतो स्वतःची गाडी घेऊन जावा, जेणेकरून तुम्हाला मध्ये येताना इथं दुसरी पण ठिकाणं तुम्ही बघू शकता. जसं की जवळ गीर आहे किंवा सोमनाथ आहे, हे ठिकाणसुद्धा तुम्ही बघू शकता. म्हणजे हे काय होईल, तुमचा एका प्रवासात तुमची इतर ठिकाणंसुद्धा होऊ शकता. अगदी तुम्ही जे आहे ते सुदाम्याचे पोहे जिथं कृष्णाने दिले होते ती ठिकाण म्हणजे द्वारका, तीसुद्धा तुम्ही इथे बघू शकता. तर आम्ही तर शेवटी आमचं 5,000 पायऱ्या चढून झाल्यानंतर जेव्हा आम्ही रिटर्न आलो तेव्हा आम्हाला काही वाटलं नाही, पण नंतर माझे पाय थरथरायला लागले. तर असं जर व्हायचं असं वाटत नसेल तर शक्यतो स्वतः पहिले एखाद महिना आधी थोडी चढायची प्रॅक्टिस करा, त्यामुळे तुम्हाला हा त्रास होणार नाही. अजूनही आमचे पाय दुखतात म्हणजे तुम्ही विचार करा, कारण की आता आम्हाला सवय नाही. तर म्हणजे असा हा गिरनारचा आमचा स्टे झाला. तर तुम्ही पण आयुष्यात एकदा नक्की गिरनारला जावा. आपली महाराष्ट्रीयन लोक खूप गिरनारला जातात आणि एकदा हा स्टे अनुभवा. खूप सुंदर विषय आहे. त्याच्या पुढच्या ब्लॉगमध्ये जे आहे ते आपण चर्चा करणार आहोत शेगावची. तेव्हा नक्की सबस्क्राईब करा, ट्यून करा.